रहे ना रहे हम महका करेंगे बनके कली बनके सबा बागे वफा में रहे ना रहे हम। नमस्कार, पोलीस टाइम न्यूजच्या खास मुलाखतमध्ये मी रोहिणी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आणि आजची मुलाखत ही अशा एक विशेष व्यक्तीशी आहे की ते आमच्या दर्शकांसाठी खरंच खास राहणार आहे। आणि दर्शकांसाठी तुम्ही तुमचा परिचय तुम्ही स्वतः द्याल हे खूप जास्त प्रेरणादायी असेल आहे। माझं नाव अबोली जरीत आहे आणि मी सिंगर अँड व्हीलचेअर मॉडेल आहे, प्लस नॅशनल अँड इंटरनॅशनल आर्टिस्ट सुद्धा आहे आणि नागपूरची फर्स्ट प्रोफेशनल व्हीलचेअर मॉडेल आहे। खूप सुंदर। आणि खरंच तुमचं जेव्हा मी ऐकते आहे, आज आपण याच विषयांवर गप्पा मारणार आहोत की नागपूरची आणि महाराष्ट्राची फर्स्ट व्हीलचेअर मॉडेल ज्या ठरलेल्या आहेत आणि बोलताना खूप एका वाक्यामध्ये आपण बोलून घेतो, पण यामागे जो संघर्षाचा धडा आहे आणि ॲक्च्युअल मध्ये इथपर्यंत येण्यासाठी जो संघर्ष करावा लागला आणि जो नाव आम्हाला मिळालेलं आहे अबोली जरीत, यात तर संघर्ष म्हटलं तर खूप काही करावं लागतं त्यासाठी। मी असं काहीच माझा विचार नव्हता की मी या सगळ्या फील्डमध्ये येणार किंवा काही असा काहीच हेतू नव्हता। तर मी माझ्या स्टडीपासून सांगेन, म्हणजे मी लहान होती तेव्हाच मला प्रॉब्लेम आहे, माझ्या फॅमिलीला कळालं की मला युरिनरी ब्लॅडर नाही आहे आणि माझा किडनीचा प्रॉब्लेम आहे। तर मग मी जेव्हा 4 ते 5 महिन्याची होती तेव्हा माझे ऑपरेशन झालेले किडनीचे, कारण युरिनरी ब्लॅडर नसल्यामुळे माझी युरिन माझ्या बॉडीमध्ये राहिली नाही पाहिजे, त्यामुळे मला काही झालं नाही पाहिजे, त्यामुळे मग माझे ऑपरेशन्स करण्यात आले। 4 ते 5 महिन्याची होती तेव्हा माझे 2-4 ऑपरेशन झाले। तर माझ्या कमरेच्या दोन्ही बाजूने होल करण्यात आले, कारण युरिन माझ्या बॉडीमध्ये जमा नाही असली पाहिजे। तर माझी युरिन आता सतत वाहत असते माझ्या कमरेतनं, तर मला तिथे बेबी डायपर्स वेअर करावं लागतं 24 तास 305 दिवस। मी थोडंसं पण जर मी बेबी डायपर नाही लावलं तर मी ओली होऊन जाते आणि मग तेच असा माझा प्रॉब्लेम आहे। तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं, हो हैरान हूँ मैं तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं, हो परेशान हूँ मैं। या आयुष्यात कसं सुखाने जगता येईल आणि त्या आयुष्याचा असं आनंदात कसं जगून लोकांसाठी प्रेरणा देता येईल हे आज आपण अबोली जरीत यांच्या मार्फत आणि यांच्याकडून गप्पा साधताना ऐकलेलं आहे। व्हीलचेअर वर असून सुद्धा ती आज मॉडेल झाली, परंतु व्हीलचेअरला प्राधान्य देणं किंवा व्हीलचेअरच्या मार्फत जगासमोर आपल्या मॉडेलिंगला आणणं यासाठी खूप मोठं गट्स लागतं, यासाठी खूप मोठा संघर्ष असतो। आणि तो संघर्ष साक्षात जो आपण म्हणतो रडतो, कधी हसतो, पडतो, उठतो, परंतु या सर्व गोष्टी जेव्हा आपण स्वतःच्या करू शकत नाही तरी सुद्धा या सर्वांना आपल्या परिवारामध्ये एक पाठिंबा घेऊन या सर्व गोष्टींना सामोरे जाऊन आज या महाराष्ट्राची या नागपूरची आन बान शान ही एकमेव अशी व्यक्ती जी व्हीलचेअरमुळे स्वतःच्या मॉडेलिंगला एक वेगळी ओळख देऊन, आणि खरंच म्हणून मी म्हणते तिच्या नावाप्रमाणे तिच्या आवाजाची ती बोली, डान्सिंगची कला, मॉडेलिंगची ओळख आणि आमच्या नागपूरची अबोली जरीत आणि फक्त ती अबोली जरीत। पुन्हा भेटूया अशाच खास मुलाखतीसह, तोवर नमस्कार। बघत रहा पोलीस टाइम न्यूज।